तर विद्यार्थ्यांनी आपण चित्ररूप माहिती चित्रालेख या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। तर या घटकामध्ये आपल्याला चित्र रूप माहिती दिलेली असते, म्हणजे चित्राचा आलेख असतो, विशिष्ट चिन्ह असलेली विशिष्ट चित्र असलेली एक माहिती तक्त्याच्या स्वरूपात दिलेली असते। ती माहिती एकत्र असते आणि त्याचा अभ्यास करून त्या तक्त्याच्या नुसार आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची असतात आणि त्यासाठी विशिष्ट असं प्रमाण दिलेलं असते। ते प्रत्येक तक्त्यानुसार प्रत्येक चित्रालेख माहितीनुसार वेगवेगळं असतं। तर अशा स्वरूपाचा एक चित्रालेख आज आपण पाहूया। शाळेत येण्याचे साधन आणि विद्यार्थी संख्या। पायी येणारे 3 चित्र, सायकलवर येणारे 4 चित्र, रिक्षाने येणारे 6 चित्र, पालकासोबत येणारे 2 चित्र। प्रमाण आहे 1 चित्र बरोबर 50 विद्यार्थी। 1 चित्र बरोबर 50 विद्यार्थी। म्हणजेच आपल्याला अगोदर या चित्रलेखामध्ये माहिती जी आहे त्या माहितीवर आपल्याला प्रत्येक साधनाने येणारे विद्यार्थी किती आहेत हे आपण काढून घेऊया। 1 चित्र 50 विद्यार्थी म्हणजेच येथे 3 चित्र बरोबर 3 चित्र बरोबर 150 विद्यार्थी। नंतर इथे 4 चित्र बरोबर 200 विद्यार्थी। या ठिकाणी 6 चित्र आहेत, 6 चित्र बरोबर 300 विद्यार्थी। त्याच्यानंतर इथं 2 चित्र आहेत म्हणून या ठिकाणी 100 विद्यार्थी। तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत हे मांडून घेतलं। आता यावर आधारित काही प्रश्न आहेत, ते प्रश्न या चित्राच्या माध्यमातून आणि विद्यार्थी संख्येच्या माध्यमातून आपण सोडवूया। पहिला प्रश्न आहे, तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे? 1 पर्याय 1 75, पर्याय 2 500, पर्याय 3 15, पर्याय 4 750। तर आपण जर एकूण चित्र पाहिली 3 7 6 13 आणि 2 15 आहे, 15 चित्र आणि विद्यार्थी प्रमाण आहे 50, म्हणजे 15 गुणिले 50 बरोबर 750। किंवा आपण 150 200 300 आणि 100 ची बेरीज केली तरी किती येणार आहे? 750। म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे। दुसरा आहे, रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? पर्याय 1 300, पर्याय 2 200, पर्याय 3 100, पर्याय 4 50। तर आधी विचारलं रिक्षाने येणारे विद्यार्थी, रिक्षाने येणारे विद्यार्थी 6 चित्र म्हणजे 300 विद्यार्थी आहेत आणि सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत, कितीने जास्त किंवा कितीने कमी असा उल्लेख वाक्यामध्ये असेल तर वजाबाकी इकडे करावी लागते आणि आपल्याला सायकलने विचारले, सायकलनं येणारे विद्यार्थी 4 चित्र आहेत म्हणजे 200 विद्यार्थी आहेत। यांची वजाबाकी जर आपण केली तर ती 100 येते। म्हणजेच रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा 100 ने जास्त आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3। पर्याय क्रमांक 3 मध्ये 100 हे उत्तर असल्यामुळे तो बरोबर आहे। प्रश्न 3 आहे, पालकांसोबत किती विद्यार्थी येतात? पर्याय 1 2, पर्याय 2 50, पर्याय 3 100 आणि पर्याय 4 200। तर आपल्याला पाहायचं आहे आता पालकांसोबत 2 चित्र आहेत म्हणजे 100 विद्यार्थी या ठिकाणी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये 100 उत्तर आहे ते बरोबर। पर्याय 3 मध्ये आपल्याला 100 विद्यार्थी पालकांसोबत येताना आपल्याला दिसतात म्हणून तो बरोबर दिसतोय। प्रश्न 4 आहे, सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या साधनाने शाळेत येतात? पर्याय 1 पायी, पर्याय 2 रिक्षा, पर्याय 3 पालक, पर्याय 4 सायकल। तर
सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या साधनाने येतात? तर पायी चालणारे 150, सायकलवर येणारे 4 चित्र म्हणजे 200 विद्यार्थी, रिक्षाने येणारे 6 चित्र म्हणजे 300 विद्यार्थी, पालकांसोबत येणारे 2 चित्र म्हणजे 100 विद्यार्थी. सर्व आपण तक्ता पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की रिक्षाने येणारे विद्यार्थी हे 6 चित्राद्वारे दाखवलेले आहेत, म्हणजेच 50 प्रमाणात ते 300 आहेत, म्हणजे इतर साधनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 रिक्षा याचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण चित्ररूप माहितीमध्ये तक्त्यावरून माहिती संकलित असलेल्या माहितीचं विश्लेषण करणे आणि त्यावरून देण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे हा भाग बघितला. धन्यवाद.